तिथं अग्निशमन यंत्रणा उभारली जाईल। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा बाई आपण या ठिकाणी सांगितलात की गुजरातला प्रकल्प गेले, कुठं गेले कुठं ते म्हणाले, हाच थोडाफार नाही आता त्याला पुढे थांबा, मला उत्तर द्यायला द्या भाऊ। तुम्ही देखील राज्याचे उद्योग मंत्री होता, राज्यमंत्री होता, त्याच्यामुळं असा काय एक दिवसामध्ये उद्योग मला वाटला म्हणून इकडे गेला आणि सचिन भाऊंना वाटला म्हणून तिकडे गेला असं जात नाही। त्याच्या मागची काहीतरी पार्श्वभूमी लागते। भाऊ आता सभापती महोदय सचिन भाऊंना बसून बोलू नये अशी सूचना आपण द्याव्यात। शिंदे बोलताय। मुद्दा असा आहे की ज्यावेळी मी बसल्यावर बोला ना, कोणालाच नाही परवानगी आता। सचिन भाऊ मुद्दा असा आहे ज्याचा मगाशी मी असा स्पर्श केला त्या मुद्द्याला, प्रकल्प का सभापती महोदया जातात तर मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली असलेली कॅबिनेट सब कमिटी 18 महिने होत नाही म्हणून प्रकल्प जातात। त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देत नाही म्हणून प्रकल्प जातात। परंतु एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आजपर्यंत 4 कॅबिनेट सब कमिट्या झाल्यात, त्या मागच्या 3 वर्षामध्ये 1 कॅबिनेट सब कमिटी झाली। त्याच्यामुळे वेदांता फॉस्कॉनवर जर बोलायचं झालं त्याच्यामध्ये मी श्वेतपत्रिका काढलेली आहे आणि त्या व्हाईट पेपरमध्ये जर काही चुकीचं वाटलं असतं या 6 महिन्यामध्ये बंटी साहेब तर माझ्या विरोधात कोर्टामध्ये पण काही लोक गेले असतील ना। बघा ते आता लक्ष नसल्यासारखं दाखवतात, म्हणजे त्यांना मी सांगतोय ते सगळं पटतंय। माझी फक्त भाऊ तुम्हाला विनंती एवढीच आहे। आता दरेकर नाही एक मिनिट सचिन भाऊ थांबा जरा, हरकत देते अहो दरेकरांनी मगापासून हात वर केलाय। सचिन भाऊ बाकीच्या सभापती महोदय दरेकर बोला। सभापती महोदय सभापती महोदय हे पण असं तुम्ही करायचं नाही, तुम्हाला सगळ्यांना बोलायचं। सभापती महोदय गोंधळ करता, थांबा जरा। सभापती महोदय रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये। विरोधी पक्षाला सवय लागलेली आहे खोटं बोल पण रेटून बोल। माझी विनंती आहे, जे जयंत भाई या ठिकाणी बोलले की गुजरातला प्रकल्प गेले, मंत्री महोदयांनी सांगितलं एकही प्रकल्प गेला नाही। त्याच्यामुळे खोटं महाराष्ट्रातील जनतेसमोर गुजरात एक प्रकल्प जात नाही आणि चित्र खोटं उभं करतात। माझी विनंती आहे की जर फॅक्ट नसेल तर त्या रेकॉर्डवरनं काढून टाका। आता पुढे करा। आता कालच या सभागृहामध्ये मी जाहीर केलेलं आहे की 3 वर्षामध्ये आम्ही ज्या काही सगळ्यांनीच मिळून डावसच्या फेऱ्या केल्या किंवा डावसचा दौरा केला त्याच्यातले किती प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आले, किती प्रकल्प गेले याच्या बाबतीमध्ये देखील व्हाईट पेपर विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काढण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेतलेला आहे। 6 महिन्यापूर्वी जो फॉस्कॉनच्या बाबतीमध्ये व्हाईट पेपर काढला त्याच्यानंतर कोणच काय बोललं नाही, फक्त ऐकून घेतलं आम्ही इकडे जाणार तिकडे जाणार। मी त्यावेळी देखील सांगितलेलं होतं की 4 प्रकल्पांच्या बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन बोंबाबोंब करण्यापेक्षा